गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अशा प्रकारे आपण अध्याय क्रमांक 5 पर्यंत आलेलो आहोत आणि जसं जशी अध्यायांची म्हणजे त्या सिद्धमुनी एक एक गोष्ट पुढे पुढे नेत आहेत तसं तसं त्या नामधारकाची उत्कंठा आणखीन वाढत चालली आहे की आणखीन महाराजांनी काय लीला केल्या, आणखीन महाराजांचे कोणते अवतार झाले, महाराज या ठिकाणी का गेले, महाराजांनी भ्रमंती का केली. अशा प्रकारे त्यांची उत्कंठा जी आहे ही दिवसेंदिवस किंवा जसं जसं अध्याय पुढे जातोय, गोष्ट पुढे जाते तस तसे त्यांची उत्कंठा ही वाढीच लागली. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांचीच सगळे आपण श्रोते जे आहोत ह्यांचीही तशीच उत्कंठा आहे की आता पुढच्या अध्यायात काय होणार आहे, पुढे महाराज कुठे जाणार आहेत. जरी आपण या अगोदर अनेकदा गुरुचरित्र वाचलं असलं तरीही गुरुचरित्र हे असं महाकाव्य आहे की ज्याच्यामध्ये इतकी मधुरता, इतकं रस आहे की ज्याचं ग्रहण कितीही करावं तरी ते न संपणार आहे. म्हणजे एखाद्या वेळेला उसामधला रस काढून संपल्यानंतर त्याचं जे चिपाडा आहे ते आपण बाजूला फेकून देतो, परंतु गुरुचरित्रामधला रस हा कितीही वेळा घ्यावा, कितीही लोकांनी घ्यावा तरी सुद्धा तो तसाच राहतो. हे गुरुचरित्राचं महात्म्य आहे. त्यामुळे आपणही पुन्हा पुन्हा त्या नव्याने त्या गुरुचरित्राला भेटतो आहोत, महाराजांना नव्याने भेटतो आहोत आणि महाराजांकडनं ज्ञान घेण्याचा हा आपल्या प्रत्येकाचाच प्रयत्न आहे. आणि म्हणून अध्याय क्रमांक 6 ला सुरुवात करताना पुन्हा तो नामधारक जो आहे तो सिद्धमुनींना म्हणतो आहे की नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केला जे आम्हासी, गुरुपीठ आद्यंत. की हे सिद्धमुनी, हे गुरुवर्य, तुम्ही जे आहेत ते माझ्यासारख्या अंधारात जाणाऱ्या व्यक्तीसाठी प्रकाशाची ज्योत घेऊन आलात. गुरुपीठ आद्यंत की तुम्ही साक्षात हे गुरुचं आद्यपीठ असावं. त्रैमूर्ती होऊनी आपण, तीर्थे करावी किंकारण, विशेष असे काय गोकर्ण, म्हणून गेले तय असताना. की दत्त महाराज हे स्वतः त्रैमूर्ती आहेत, या संपूर्ण सृष्टीचे रचयिते आहेत, पालनकर्ते आहेत आणि संहारक आहेत. असं असून सुद्धा त्यांनी का बरं तीर्थांची भ्रमंती करावी, त्यांनी एका ठिकाणी थांबावं आणि संपूर्ण सृष्टीचं चलनवलन ते करू शकतात. असं असताना श्रीपाद स्वामींनी ह्या तीर्थांचं भ्रमण जे आहे ते किंग कारण म्हणजे काय, कोणत्या कारणासाठी केलं, विशेष असे काय गोकर्ण, म्हणून गेले तय असताना. आणि त्यातल्या त्यात गोकर्णाच्या ठिकाणी जसं आपण कालच्या अध्यायामध्ये बघितलं की महाराजांनी आई वडिलांची आज्ञा घेऊन त्यांना असं सांगितलं की मला सिद्ध योगींना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तरपंथी जायचं आहे, हिमालयामध्ये जायचं आहे. आत्ताचं उत्तरांचल असेल, उत्तराखंड असेल, हिमालयाचा जो सगळा विशाल असा भाग आहे त्या ठिकाणी मला जायचंय अशी आज्ञा आई वडिलांकडनं त्यांनी घेतली आणि त्यानुसार त्यांनी मार्गक्रमण केलं. आणि तिथला तो प्रवास संपून आता ते दक्षिणेकडे येत आहेत. गोकर्ण महाबळेश्वर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कर्नाटक मधलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आपल्या मार्गाचा त्या ठिकाणी मेळावाही मोठ्या प्रमाणात झाला होता. ते ह्या गोकर्ण महाबळेश्वर म्हणजे आता महाराज दक्षिणेकडे आलेले आहेत. तर उत्तर ते दक्षिण हा नक्कीच प्रवास जर आपण बघितला तर महाराजांचा अनेक वर्षांचा नक्कीच असला पाहिजे. हा एका दिवसातला किंवा आज ठरवलं आणि उद्या निघाला अशातला नसला पाहिजे. पण हा व्यावहारिक दृष्टिकोनातून आपला विचार झाला. परंतु महाराजांचा विचार जो आहे किंवा महाराजांची पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. आता हे त्या नामधारकांनी जो प्रश्न विचारलाय तो आपल्या मनातला खरं तर प्रश्न आहे. आपल्याला वाटेल की काय एवढंच तर त्यांनी विचारलंय की गोकर्ण महाबळ क्षेत्री जे आहे ते त्या ठिकाणी महाराज का गेले आहेत. पण हा आपल्या मनातला प्रश्न आहे. तो कसा ते आपण अध्यायाची गोष्ट संपल्यानंतर ज्यावेळेला विस्तृत स्वरूपामध्ये अध्याय पाहू त्यावेळेला आपल्याशी किती रिलेट करणारा हा प्रश्न आहे ते आपल्याला समजेल. ऐकोनी नामधारकाचे वचन संतोष जाहला सिद्ध आपण, सांगत असे विस्तारून गुरुचरित्र परियेसा. की आता हे सिद्धमुनी जे आहेत त्यांना तो प्रश्न ऐकून की त्या शिष्यांची जी उत्सुकता वाढती आहे नामधारकाची ती पाहून त्या सिद्धमुनींना अतिशय आनंद होत आहे. आणि ते आता आनंदाने ते गुरुचरित्र जे आहे ते त्यांना नामधारकाला सांगतायत की ते त्या ठिकाणी त्या तीर्थावरती का गेले, त्या तीर्थाचं महत्व काय आहे. अशा प्रकारे ते सिद्धमुनी जे आहेत ते आता नामधारकाला हे विस्तारून सांगणार आहेत.
ऐकोनी नामधारकाचे मन संतोषले सिद्धाचे मन. की हे सिद्ध मुनी जे आहे त्यांचं मन जे आहे ते अतिशय आनंदाने भरून गेलेलं आहे. आणि ते शिष्याला असं म्हणतायत, ते त्या नामधारकाला असं म्हणतायत, "ऐकून तुझकरिता आम्हासी लाभ झाला असे मानसी, गुरुचरित्र सांगावयासी उत्कंठा मानसी होय ते." की तुझ्यामुळे माझ्या मनामध्ये आता हे गुरुचरित्र सांगण्याची उत्कंठा वाढीला लागलेली आहे. मी अनेकदा म्हणतो, की समोरच्याचे प्रश्न ज्यावेळेला येतात, त्यामधलं जे गांभीर्य असतं किंवा त्यातली जी डेप्थ असते, त्याच्यावरती सांगणाऱ्याला आणखीन काय-काय सांगू ह्याचा आनंद होत असतो. तसं त्या नामधारकाच्या प्रश्नाने त्या सिद्धमुनींची अवस्था झाली, की तुझ्यामुळे आता माझ्या मनामध्ये संपूर्ण गुरुचरित्र जो आहे, म्हणजे आपल्याला एखाद्या आवडीचा जो पिक्चर असतो, त्याच्याबद्दल जर एखाद्याने काही स्टोरी विचारली, "अरे ते सांग रे मला स्टोरी आहे." तर आपल्याला ते इतकं भरभरून येतं, की मी ह्याला काय-काय सांगू? अगदी छोटे-छोटे डिटेल्स जे असतात त्याच्यातले, ते सुद्धा आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण ती गोष्ट आपल्याला अत्यंत भावलेली असते आणि तसं या नाम सिद्धमुनींचं झालेलं आहे आणि ते गुरुचरित्र आता अ, नामधारकाला सांगणार आहे. गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य, ऐक चित्त करुणी नेम, ऐक शिष्य नामधारका. आता ते सिद्धमुनी जे आहेत, ते गोकर्ण महाबळेश्वरचं महत्त्व जे आहे, ते आपल्या सगळ्यांना विशद करणार आहेत. आपणही एकचित्त देऊन त्या गोकर्ण महाबळेश्वरचं गोष्ट ऐकूया. महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका, आख्यान असे विशेषा, लंबोदरे प्रतिष्ठिले. की हे जे महाबळेश्वरचं लिंग आहे, हे स्वयंभू शिवाचं लिंग आहे. आणि ह्याची प्रतिष्ठापना जी आहे, ह्याची स्थापना जी आहे, ही कोणी केलेली आहे तर गणपतीने केलेली आहे. लंबोदरे प्रतिष्ठिले. की लंबोदर म्हणजे गणपती जो आहे त्यांनी ह्याची स्थापना केली आहे. अशी ती गोकर्ण महाबळेश्वरची महत्त्व किंवा त्याचं महात्म्य आहे. आता गोष्टीला सुरुवात होते आणि गोष्टीला सुरुवात करताना आपल्याला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये पुन्हा घेऊन जातात, की गोकर्ण महाबळेश्वरची निर्मिती किंवा ती गोष्ट आली कुठून? तर पुलस्त्य ब्राह्मण जो आहेत, पुलस्त्य म्हणजे जे 7 सप्तऋषी ब्रह्मदेवाने सगळ्यात पहिले सृष्टीवरती निर्माण केले. त्या 7 ऋषींमध्ये जसे अत्रि ऋषी होते, तसेच हे पुलस्त्य ऋषी होते. आणि ह्या पुलस्त्य ऋषींची भार्या जी आहे तिचं नाव कैकया किंवा कैकई आणि तिलाच कैकसी असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही कैकसी आणि पुलस्त्य ऋषी यांचा मुलगा म्हणजे रावण. म्हणजे सप्तऋषी जे आहेत, त्या सप्तऋषींपैकी एक असलेले पुलस्त्य ऋषी ह्यांचं मुलगा म्हणजे रावण आहे आणि त्यांची पत्नी जी आहे कैकया किंवा कैकसी ही अतिशय शिवभक्त होती, ईश्वराची भक्त होती. जसं अत्री मुनींचं आणि अनसुया मातेचं आपण काल पाहिलं, तसंच सप्तऋषी म्हटल्यानंतर तेवढं त्यांचं सामर्थ्य असणार. त्यामुळे पुलस्त्य ऋषी आणि त्यांची भार्या जी आहे, तीही ईश्वर भक्त होती आणि ती अतिशय मनापासून ईश्वराची, शंकराची पूजा रोज सकाळी, रोज नित्यनियमाने ते त्यांची शंकराची पूजा करायचे. रोजच्या रोज शिवलिंगाचं पूजन हा त्यांचा दिनक्रम असायचा. रोजची त्यांची नित्यसेवा होती, की शिवलिंगाचं रोजच्या रोज पूजन करायचं, त्यांची आरती करायची, त्यांचा नैवेद्य करायचा आणि छानपैकी ती पूजा बांधायची असा त्यांचा नित्यक्रम होता. एके दिवशी त्यांना शिवलिंग जे आहे ते शिवलिंग मिळालं नाही. आता आपल्याकडे आपण परमनंट शिवलिंग घेऊन ठेवलंय धातूचं. त्यावेळेला काही धातुशास्त्राचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे त्यावेळेची शिवलिंग म्हणजे एकतर दगडाची अथवा मातीची शिवलिंग होती. त्यामुळे हे रोजच्या रोज जी शिवलिंगाची पूजा करायचे, तर त्यावेळेला त्या दिवशी त्यांना ते शिवलिंग मिळालं नाही आणि ते न मिळाल्यामुळे मग त्यांनी आता लंका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लंका ही समुद्राच्या जवळ असलेलं एक शहर आहे. तर त्या समुद्राच्या रेतीपासून त्यांनी शिवलिंग तयार केलं आणि त्या शिवलिंगाची त्यांनी पूजा करायला सुरुवात केली. हे चालू असताना त्यांचा मुलगा रावण जो आहे तो त्या ठिकाणी आला आणि तो अत्यंत रावण हा अतिशय प्रतिभावान असा व्यक्ती आणि तेवढाच क्रोधिष्ठ आणि तो आला आणि त्यांनी हे बघितलं की हे काय चालू आहे आणि म्हणून त्यांनी आईला विचारलं की तू काय करतेयस हे? तर आईने सांगितलं की माझा रोजचा नित्यक्रम आहे की भगवान शिवाचं शिवलिंग स्वरूपात पूजन करायचं. पण आज मला काही शिवलिंग मिळालं नाही. म्हणून मी हे मातीचं शिवलिंग तयार केलं आणि त्याची मी पूजा करतेय. असं आईने छान पद्धतीनं तिला सांगितलं. रावणाने विचारलं, की हे कशासाठी करते? बघा, जसं आपण विचारतो ना, की ही सेवा केल्याने काय मिळणार आहे? तसं रावणाने त्याच्या आईला विचारलं, की ही जी तू नित्य नियमाने भगवान शिवाची पूजा करतेयस, त्याने तुला काय मिळणार आहे?
रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविसी, मृत्तिकेचे लिंग पूजसी, अभाग्य आपुले म्हणत असे. की तू हे जे करतेयस आणि तू रावणाची आई आहेस. लंकेचा राजा आहे, त्या रावणाची तू आई आहेस आणि माझी माता असून सुद्धा तू हे मातीचं शिवलिंग करावं, हा किती मोठा अपमान आहे माझ्यासाठी. मागुती म्हणत येसी, पूजल्या फळे कायसी, कैकया सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे. आणि म्हणून तो रावण आईला विचारतो, की हे तू रावणाची आई असून म्हणजे आता हे का असं म्हटलंय रावण, की तू कशाला हे करतेस म्हणून? तर रावण असं म्हणतो, की मी सर्वश्रेष्ठ आहे. माझ्याकडे सगळं आहे. पैसा आहे, धन, संपत्ती, ऐश्वर्य सगळे देव माझ्या चरणाशी आहेत. मी म्हणेल तशी सृष्टी चालते. आणि असं असून सुद्धा तू शंकराची पूजा करतेस. हे कशासाठी करते आणि ह्यानी काय मिळणार आहे? तर रावणाची आई त्याला असं म्हणते, की "कैकेया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे." की हे केल्याने कैलास पद मिळणार आहे. कैलासावरती स्थान मिळणार. जसं आपण म्हणतो, की आयुष्यभर जर चांगलं काम केलं तर मरणानंतर वैकुंठ लाभतो. म्हणून आपण त्यांना वैकुंठवासी असं म्हणतो. तसं हा कैलासवासी जे आपण म्हणतो, की कैलासाची प्राप्ती झालेली आहे. भगवान शंकराचं सानिध्य त्यांना लाभलंय. तर ते कैलास पद मला पावणार आहे हयात असताना आणि म्हणून मी ही भगवान शंकराची पूजा करते. आणि त्यावरती रावण चिडतो, की एवढंच आहे तुला कैलासच जर मिळणार असेल रोजच्या ह्या पूजेने, तर मी कैलासच आणून तुझ्या जवळ आणून ठेवतो. तेवढं माझं सामर्थ्य आहे आणि ह्या सामर्थ्यावर मी कैलास तुला आणून देतो. अशी आईच्या साक्षीनं तो त्या ठिकाणी शपथ घेतो, की मी तुला कैलास आणून देतो. आणि म्हणून तो तत्काळ जो आहे तो दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो कैलासाकडे आणि तिथं जाऊन त्याच्या पूर्ण सामर्थ्याने 10 तोंडाचा रावण आहे, प्रचंड सामर्थ्य आहे, शक्तिशाली आहे आणि असा शक्तिशाली रावण जो आहे तो त्या ठिकाणी तो पर्वत जो आहे तो पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतो आणि हा पर्वत उचलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याची शक्ती एवढी आहे, की ती शक्ती बघून कैलासावरचे जे राहणारे सगळे लोकं आहेत, शिवगण आहेत, हे सगळे घाबरायला लागतात, की जणू काही भूकंप झालेला आहे. ही पृथ्वी का अशी कंप पावतीये? याचा सगळ्यांना प्रश्न पडायला लागला आणि हा प्रश्न इतका झाला, की माता पार्वतीला सुद्धा हा प्रश्न पडावा, की काय झालं एवढं काय पृथ्वी हालतीये? आणि म्हणून ती धावत भगवान शिवाकडे गेली आहे आणि शिवांना त्यांनी विचारलं, की "हे भगवान काय होतंय? ही पृथ्वी का कंप पावतीये? तुम्ही आम्हाला सांगावं. कारण एवढं सगळं कंप पावत असताना तुम्ही मात्र शांत चित्ताने बसून राहिला आहात. म्हणजे नक्कीच तुम्हाला ह्याचं कारण माहिती असेल." आणि म्हणून कैलासपती जे आहेत, भगवान शंकर जे आहेत, ते माता पार्वतीला असं म्हणतात, की माझा एक भक्त आहे आणि त्याचा असा हट्ट आहे, की त्याने हा कैलास उचलून त्याला घेऊन जायचा आहे म्हणून तो कैलास उचलण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माता पार्वती चिडते. ते म्हणे, "भक्त-बिक्त काही नाही. हे सगळं पहिले थांबवा. बाकी काही सांगू नका." असं म्हटल्यानंतर माता पार्वतीने भगवान शंकर जे आहेत, ते बसल्या ठिकाणी आपला डावा हात जो आहे, वामहस्त असा त्या उल्लेख आहे. तर वामहस्त म्हणजे आपला डावा जो आहे हात आहे, त्या बसल्या जागेवरती ते थोडासा त्याच्यावरती जोर देऊन बसतात आणि जसंही ते जोर देतात, तसं रावण जो आहे त्या कैलासाच्या खाली अडकला जातो. त्याचे डोकं जे आहे ते त्या ठिकाणी अडकतं. त्याचं हात जे आहेत ते त्याच्या खाली अडकतात आणि तो अतिशय कळवळून भगवान शंकराची स्तुती करतो किंवा हे भगवान शंकर, "अरे, मी तर तुझा भक्त आहे आणि तुझ्या भक्तांना त्रास होत असताना तू कसा सहन करू शकशील?" वगैरे, वगैरे अशी सगळी छान-छान, गोड-गोड वाक्य वापरून तो अतिशय कारण कळवळण असतो. संपूर्ण कैलास त्याच्या डोक्यावरती असतो. त्याचे हात त्या कैलासाखाली अडकलेले असतात. प्रचंड वेदना होत असतात आणि अशामध्ये तो भगवान शंकराला विनंती करतो, की "हे भगवान, की तुम्ही तुमच्या भक्ताचं रक्षण करा." आणि त्या शेवटी भगवान आहे, सांब सदाशिव आहेत, भोळे आहेत. त्यामुळे त्या भक्तांच्या हाकेला ते पुन्हा उभे येतात आणि तो हात जो त्यांनी जोर दिलेला असतो, तो हात पुन्हा अलगद काढून घेतात. तर जसाही काढून घेतात, तसा इथे रावण मोकळा होतो. पण रावणाला तर एका गोष्टीचा अंदाज येतो, की हा कैलास आता काही असा उचलणं आपल्याला शक्य नाही. आणि म्हणून रावण काय करतो, तर स्वतःचं शिर कापतो. स्वतःच्या पोटातल्या आतड्या काढतो. सगळ्या ज्या शिरा आहेत, त्या शिरा काढतो आणि 16 36 प्रकारच्या रागांमध्ये गायन सुरू करतो. तर विचार करा, की पंडित भीमसेन जोशी आहेत आणि त्यांची मैफल सुरू आहे आणि त्यांनी एका रागापासून सुरुवात केली. दिवसभर वेगवेगळ्या रागामध्ये कारण रागाचे पण प्रकार आहेत. त्या-त्या काळाला ते म्हणावे लागतात. सकाळी भूप रागामध्येच गाणं म्हणावं लागतं. मालकंस राग कधी म्हणायचा. हे प्रत्येक रागाचे त्या-त्या पद्धतीनं वेळा ठरलेल्या असतात. तर ह्या प्रत्येक रागामध्ये 36 रागांमध्ये भगवान शंकराची स्तुती जी आहे, ती रावणाने गायलेली आहे. आता हे 36 राग काही एका मिनिटात गाण्यासारखे नाहीयेत.
हे दिवसेंदिवस चाललेलं आहे. आणि कशाने गातोय तो? त्याच्याकडे वाद्य काय आहे? तंतुवाद्य काय आहे? तर त्याने स्वतःचं शिर जे आहे ते कापून काढलंय. स्वतःच्या पोटातल्या शरीरातल्या आतड्या बाहेर काढल्या. त्या आतड्यांनी त्यांनी तंतू तयार केले आणि त्याच्याने त्यांनी वादन सुरू केलं आणि ह्या वादनाच्या सोबत त्यांनी त्याचं गायन सुरू केलं वेगवेगळ्या रागांमध्ये. कारण रावण हा उत्तम गायक, उत्तम वादक, उत्तम नृत्य करणारा असा सर्व प्रकारचे सर्व अंगानी तो अतिशय गुणवान होता. त्यामुळे त्यांनी या सगळ्या रागांमध्ये भगवान शंकराची स्तुती करण्यासाठी सुरुवात केली. कारण भगवान शंकराला प्रसन्न करायचं आहे आणि मातेला दिलेलं जे वचन आहे, की तुला "हे येत माते, मी तुझ्यासाठी कैलास घेऊन येणार आहे." अशा प्रकारे त्यांनी त्या म्हणजे गुरुचरित्रात फार सुंदर वर्णन केले. आपण ते वर्णन जरी वाचलं, तरी रावण किती महान होता किंवा त्याचं सामर्थ्य, त्याचं ज्ञान हे किती महान होतं याचंही आपल्याला त्या ठिकाणी वर्णन ऐकायला मिळेल. ते वर्णन असं आहे, "आठही गण प्रख्यात, उच्चारतेसे लंकानाथ, मगण ब्राह्मण पख्यात, नगण क्षत्रिय विशेष." म्हणजे 4 प्रकारच्या वर्णांचं जे आहे, की ब्राह्मण वर्ण, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि त्यानंतर शूद्र या 4ही वर्णांच्या मध्ये त्यांनी त्यांचं गायन सुरू केलं. "सगण तुरंग रूपेसी, यगुण शुद्ध परियसी, विस्तारित गायनेसी, लंकापती रावण." गायन करीत नवरसेसी. नवरसांमध्ये त्यांनी गायन सुरू केलंय. "नावे सांगेन परियसी." शांत म्हणजे शांत चित्ताने त्यांनी स्तोत्रही म्हटलंय किंवा जी काही स्तुती आहे तीही केली. भयानक म्हणजे कडक वृत्तीनं अतिशय आवेशाने तेही त्यांनी त्या आवेशामध्ये भगवान शंकराची स्तुती केली आहे. शांत, भयानक, अद्भुतेसे, शृंगार, हास्य, करुण रसे. विनोद पण केलेला आहे, शृंगार पण रचलेला आहे. अलंकारिक रूपात भगवान शंकराचं स्तुती ही केली आहे. करुण रस सुद्धा आहे, त्याच्यामध्ये करुणा सुद्धा वाकलेली आहे. रौद्र, वीर, विभत्सेसे, रौद्र रूप सुद्धा आहे, वीर रूप सुद्धा आहे आणि विभत्स रूप सुद्धा आहे. गायन करी अति उल्हासी, वेणू वाजवी सप्त सुरेंचे, ध्यानपूर्वक विधीने. अतिशय तन्मयतेने सगळं देहभान विसरून फक्त या सगळ्या वेगवेगळ्या रागांमध्ये तो भगवान शंकराचं गायन करतो आहे. जंबूद्वीप वास जासी, षडज स्वर नाम परियसी, कंठीहून उपज जासी, मयूरस्वर आलापित. संगीतामध्ये षडज लागणं हा फार प्रयासाने, साधनेने होणारी ही कृती आहे. इतकी साधना त्या रावणाची आहे. त्यांनी षडज सुद्धा लावलाय. षडज स्वर नाम परियसी, कंठीहून उपज द्यासी, मयूरस्वर आलापित. म्हणजे कुठले जे स्वर आहेत ते कधी कंठातून काढायचे, कधी ओठातून निर्माण करायचे, कधी छातीच्या जो आपला काय म्हणूया आपण त्याला सापळा जो आहे त्याच्यातनं तो कधी स्वर काढायचा, कधी बेंबीच्या देठापासून काढायचा आहे. ह्या प्रत्येकाचं ज्ञान रावणाला आहे आणि त्या प्रकारे तो त्या भगवान शंकराची गायनाच्या रूपामध्ये सेवा करत आहे. उत्तम वंशी उपज ज्यासी, गिरवाण कुळी ब्रह्मवंशी, पद्मपत्र वर्ण परियसी, वनी देवता शृंगार. असं जवळपास ह्या सगळ्या 36 रागांचं वर्णन या गुरुचरित्रामध्ये केलंय, की एवढ्या पद्धतीनं त्या रावणाने भगवान शंकराची स्तुती गायलेली आहे. तर विचार करा, पंडित भीमसेन जोशी आहेत, भीमसेन जोशी गायन करतायत आणि ते त्या तंद्रीमध्ये गातायत. ते ज्या तंद्रीमध्ये गातायत आपण सुद्धा त्यांच्यामध्ये लीन होऊन जातो. त्या गाण्यांमध्ये, त्या स्वरांमध्ये, त्या संगीतांमध्ये आपलंही ध्येयभान विसरून जातं. असं जवळपास दिवसेंदिवस जर ती मैफल चालू असेल, एका मागोमाग एक वेगवेगळ्या रसांनी भरलेलं असं जर त्यांचं गायन असेल, तर आपणासारखे सुद्धा त्याच्यामध्ये देहभान अर्पून बसतात आणि देव हा स्तुतिप्रिय आहे, गायनप्रिय आहे आणि साक्षात भगवान शंकराची स्तुती चालू आहे. त्यामुळे भगवान शंकर सुद्धा इतके प्रसन्न होऊन जातात, की एवढी स्तुती माझी आजपर्यंत किंवा अशा पद्धतीनं भक्ती जी आहे ती आजपर्यंत कोणीही माझी केलेली नाही आणि म्हणून भगवान शंकर जे आहेत ते अतिशय प्रसन्न मुद्रेने त्या रावणासमोर येऊन उभे राहतात, की "अरे हे रावणा, की तू एवढ्या सुंदर पद्धतीनं माझं सगळं वर्णन केलंय, ज्या छान पद्धतीनं गायलायस, स्वतःचा देह तू नाश केलायस, तुझं मस्तक उडवलंस, तुझ्या आतड्यांच्या तारा बनवल्यास आणि त्याच्याने तू गायन केलेलं आहेस. मी तुझ्यावरती अतिशय प्रसन्न झालेलो आहे. तू कशासाठी एवढं सगळं केलंस ते मला सांग, मी तुला द्यायला तत्पर आहे." असं म्हणल्यानंतर आता इथे पुन्हा रावण जागा होतो. त्याच्यातला रावण जो आहे तो त्या ठिकाणी जागा होतो. "म्हणे रावण शिवासी." की आता खरं तर शंकर भगवान एवढे प्रसन्न होऊन आले, ज्याच्यासाठी तो रावण तिथं आलाय, ते भगवान शंकर त्याच्या समोर प्रसन्न झालेत आणि ते म्हणतात की मी तुला वरदान द्यायला आलोय. रावण त्यांना असं म्हणतो, "म्हणे रावण शिवासी, काय मागावे तुझ बासी,
लक्ष्मी माझे घरची दासी, आठ निधी माझे घरी. रावण त्यांना असं म्हणतो, मी तुमच्याजवळ काय मागायचं? माझ्याकडे सगळं आहे. साक्षात लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरतीये. सगळ्या कुबेराचा रत्न, कुबेराचा खजिना जो आहे तो सगळा माझा आहे, कारण कुबेरच माझा नोकर आहे. आठ निधी माझे घरी. आठ निधी हे कुबेराकडे असतात. कुबेराचा तो खजिना आहे तो माझ्या घरी आहे. चतुरानन माझा जोशी. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव माझा जोशी आहे. 33 कोटी देव हर्षी, सेवा करती अहर्निशी, सूर्य चंद्र वरुण यम. 33 कोटी देव अतिशय आनंदाने माझी सेवा करतात, कारण त्यांच्या कोणाकडेही सामर्थ्य नाही मला हरवण्याचं. हे सगळे 33 कोटी देव सुद्धा माझी सेवा करतात. अग्निसारिखा सेवा करी, वस्त्रे धूत अति कुसरे. की हा अग्निदेव जो आहे तो सुद्धा माझे कपडे धुतो. यम माझा आज्ञाधारी. यमराज जो आहे तो माझा आज्ञाधारक आहे. मी सांगेल तसं करतो. निरोपा वेगळा न मारी कवणार. मी जोपर्यंत कोणाला सांगत नाही तोपर्यंत तो कोणाला मारणार नाही. हा धाक आहे. हे वर्चस्व आहे. इंद्रजितासारखा पुत्र. माझा मुलगा जो इंद्रजित आहे अतिशय गुणवान कर्तृत्ववान मुलगा आहे. कुंभकर्ण ऐसा भ्रात. कुंभकर्णासारखा भाऊ आहे माझा. स्थान समुद्रा माझी पवित्र, कामधेनू माझे घरी. ही समुद्रामध्ये सुंदर अशी ती लंका आहे. कामधेनू माझ्या घरी आहे, की मला जे हवे ते त्या क्षणी मला प्राप्त होतं. सहस्त्र कोटी आयुष्य मज, हे सांगणे नलगे तुझं, की मला सहस्त्र कोटींचं आयुष्य आहे. मला मरण कधीच येणार नाही हे तुला सांगण्याची काही गरज नाही. आलो असे जे काज, कैलास नेईन लंकेसी. त्यामुळे मला तुझ्याकडनं काही नको आहे. उलट मी कैलास घेऊन जाण्यासाठी आलोय तुझ्याकडे. आता हे सगळा अहंकाराचा तो सगळा रावणाचा भाग ऐकून सुद्धा, आता खरं तर ह्याच्यात अहंकार आहे आणि सत्य सुद्धा आहे, की खरंच ते रावणाचे तेवढी पोझिशन होते. परंतु भगवान शंकर ते इतके प्रसन्न झाले होते त्याच्या भक्तीवरती. ते म्हणले, अरे कैलास कशाला घेऊन जातोस? मलाच घेऊन जा. सोपं आहे. कैलास घेऊन जाण्यापेक्षा मलाच घेऊन जा. आणि म्हणून त्यांनी ते आत्मलिंग जे आहे, त्या आत्मलिंग त्या रावणाच्या हातामध्ये दिलं आणि त्यांनी सांगितलं, की हे आत्मलिंग माझं आहे, ते घेऊन जा. 108 वेळेला तू माझा जप कर, ह्याची पूजा कर आणि 3 वर्ष अशा प्रकारे ह्याची जर पूजा तू तुझ्या ठिकाणीच केलीस, तर तुझी जी लंका आहे तीच कैलास होऊन जाईल आणि तू साक्षात परमेश्वर होऊन जाशील. त्यामुळे तुला कायमचं अमरत्व मिळेल. हे तू घेऊन जा. असं म्हणून भगवान शंकर त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रसन्न होतात. रावणाला अतिशय आनंद होतो. तो तर आला कैलास घेण्यासाठी. भगवान शंकरांनी साक्षात स्वतःचं आत्मलिंग दिलं. तो अतिशय आनंदाने त्या ठिकाणावरून निघून जातो आणि हे सगळं नारद मुनी पाहतात आणि नारद मुनी इंद्राला जाऊन कळ लावतात, की अरे इंद्रा, तू इथे काय बसलायस रममाण घेत सगळ्या अप्सरांचं नृत्य बघत? तिथे काय झालंय तुला माहितीये का? नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्थ चित्ते वैसलासी, अमरत्व दिले रावणासी, लक्ष्मी गेली आज तुमची. की तू इथे काय बसलायस निवांत आरामात पडलायस? तू त्यात रावणाला अमरत्व दिलंय आणि तुझी लक्ष्मी सगळी घेऊन गेलाय. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंग देत कर्पूर गौर, आणिक दिधला असेवर तूच ईश्वर होशील. की ईश्वराने त्यांना असा आशीर्वाद दिलाय, की तू हे माझं प्राणलिंग घेऊन जा, आत्मलिंग घेऊन जा आणि आता तूच ईश्वर होशील. तू काय करत बसलायस? आणि असं म्हटल्यानंतर इंद्र एकदम जागेवर येतो, खडबडून जागा होतो, की असं जर झालं तर माझं अस्तित्वच संपेल. आणि म्हणून इंद्र जो आहे तो नारदांना विचारतो, की आता मी काय करू? तर नारद मुनी पण किती शहाणे आहेत, सरळ सांगणार नाही. त्यांनी कसं सांगितलंय बघा, जावे त्वरित तुम्ही आता, सेवा करावी लंकानाथा, उर्वशी रंभा मेनका, त्वरिता भेटीस न्यावा रावणाचे. की आता तुम्ही काही नका करू, आता तुम्ही फक्त त्या रावणाचं गुणगान गान, त्याची सेवा करण्यासाठी जावा आणि तुमची उर्वशी रंभा मेनका सगळ्या ज्या अप्सरा आहेत त्या सगळ्या अप्सरा त्या रावणाच्या सेवेसाठी घेऊन जा. काही करू नका तुम्ही. ऐसे वचन ऐकून इंद्र भयभीत मनी, नारदा विनवी कर जोडणे. काय करा बिचारे इंद्रदेव जे आहेत ते घाबरले. म्हणून असं काही सांगू नका, सरळ सांगा काहीतरी उपाय आम्हाला. ते म्हणजे आता उपाय वगैरे काही नाही, आता तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा, ब्रह्मदेव याच्यावरती काहीतरी उपाय सुचवतील. म्हणून इंद्र आणि त्यांचे गण आणि नारद मुनी सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणे, मी काही करू शकत नाही, तुम्ही भगवान विष्णूंकडे जा, कारण हे संपूर्ण सृष्टीचं पालनवलन जे आहे ते त्यांच्याकडे आहे. म्हणून सगळे आधी नारायणाकडे जातात. नारायणांनी ते ऐकल्यानंतर नारायणांना संताप येतो आणि ते सगळे मिळून सगळे भगवान शंकराकडे जातात. भगवान शंकरांना जाऊन ते म्हणतात, की का हो तुम्ही असं सगळं केलेलं आहे? की तुम्ही जे केलंय ते अत्यंत चुकीचं केलेलं आहे. की ह्या रावणाने जे आहे ते, का तुम्ही रावणाला दिले ते चूक केली आहे. बघायला गेलं तर रावणाने तुमची भक्ती केली आणि तुम्ही त्याच्यावरती प्रसन्न झाला, ते दिलं इथपर्यंत ठीक आहे. पण रावणाचं कॅरेक्टर तर तुम्ही बघायचं होतं. तुम्ही ते काहीही बघितलं नाही आणि तसंच तुम्ही त्याला देऊन टाकलं. म्हणून विष्णू जे आहेत ते भगवान शंकरांवरती थोडेसे रागे भरतात. विरेची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करावा वेगेसी, कारण असे तुम्हासी राम अवतार पर्यायचा.
आणि म्हणून जे इंद्रदेव जे आहेत, भगवान शंकर आहेत, इतर सगळे जे देवगण आहेत, ते भगवान विष्णूंना प्रार्थना करतात, की तुम्हीच आता हे थांबवू शकता आणि कारण तुम्हाला पुढचा राम अवतार घ्यायचा आहे आणि हे जर दिलेला आशीर्वाद जो आहे तो जर सफळ झाला, तर रावण जो आहे तो अमर होऊन जाईल आणि मग तुमच्या अवतार कार्याचं काहीच उद्दिष्ट राहणार नाही. म्हणून भगवान विष्णू जे जे आहेत ते म्हणतात आता काहीतरी करायला पाहिजे. म्हणून ते ताबडतोब आपलं सुदर्शन चक्र जे आहे त्या सूर्याकडे पाठवतात. सूर्यास्त करतात. नारदाला सांगतात, "तू जा आणि रावणाला थोडंसं थांबव, थोडासा विलंब कर, त्याच्या रस्त्यामध्ये थोडंसं आडकाठी आण." आणि तोपर्यंत गणपतीला सांगतात, की "गणपती, तो रावणसारखा तुला त्रास देत असतो ना, आता तुला संधी आहे. तू जा त्याच्याकडे आणि ते आत्मलिंग जे आहे, ते जमिनीवरती ठेवण्यासाठी तू प्रयत्न कर. तुझी बुद्धी जी आहे, ती बुद्धी त्या ठिकाणी तू वापर आणि ते शिवलिंग जे आहे, ते धरणीवरती राहील अशा प्रकारे तू प्रयत्न कर." आता हे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. कोणी काय-काय करायचे प्रत्येकाचे रोल्स ठरलेले आहेत. नारद मुनी ताबडतोब रावणाकडे जातात. रावणाला म्हणतात, "अरे वाह! रावणा काय कुठून आलास तू?" रावण म्हणतो, "मी असं-असं कैलासावरती गेलो होतो. तिथून आलो. त्यांनी मला आत्मलिंग दिलंय. आता मी लवकर निघालोय. माझ्यामध्ये अजिबात तुम्ही डिस्टर्ब करू नका. मला लवकर घरी जायचंय." तर नारद म्हणतात, की "अरे जा, जा. नक्की जा तू. पण तुला माहिती का आता बघ सूर्यास्ताची वेळ झाली आणि तुला संध्येची वेळ झाली आहे. तर संध्या करून जा." एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा संध्या करून जा हे सांगणं आणि रावणाने त्याच्यासाठी सामणं ह्याच्यामध्ये रावणाचं महात्म्य आहे. आपल्याला जर असं सांगितलं, की नाही, नाही थोडंसं ऑफिसला जायचंय पण नित्यसेवा करून जा. नाही, नाही नित्यसेवा रात्री आल्यावर करतो. आधी पहिलं ऑफिसला जायला पाहिजे. याला म्हणतात कमिटमेंट. जो डेली रुटीनचा भाग आहे तो त्या वेळेला झालाच पाहिजे. आणि जर रावणाने तसं केलं नसतं, जर त्यांनी त्याचा व्रतभंग झाला तरी चालेल, कारण आता माझ्याकडे आत्मलिंग आहे. याची जर मी पूजा केली तर मी तसाही अमर होणार आहे. हा जर त्यावेळेला त्यांनी विचार केला असता, तर कदाचित ही गोकर्ण महाबळेश्वरची गोष्ट झाली नसती, कदाचित रामायणही झालं नसतं आणि कदाचित आणखीन काही वेगळं झालं असतं. म्हणून कमिटमेंट जी आहे ती तुमच्या व्रताशी, की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते व्रतभंग नाही व्हायला पाहिजे. नित्यसेवा कुठल्याही परिस्थितीत, कितीही कारण असू दे. आज मला काय आजारपणच आहे, आज आणखीन मला काही त्रास आहे, मी कुठेतरी बाहेर प्रवासाला गेलो होतो म्हणून मला नित्यसेवा आपण किती कारणं देतो त्यासाठी. पण रावणासारखा एवढा महान व्यक्ती, एवढं त्याचं सामर्थ्य असून सुद्धा त्याची जी कमिटमेंट आहे, त्या कमिटमेंटला कुठेही तो तडा जाऊन देत नाही आणि म्हणून तो महान होतो. आणि मग त्या ठिकाणी नारद मुनी रावणाला सांगतात, की "बाबा मी तर चाललोय बघ तुला यायचंय का नाही?" असं म्हणून नारद मुनी त्या ठिकाणावर जातात आणि जसं नारद मुनी जातात तसं गणपती जे आहे, ते एका छोट्याशा बालकाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतात. बालकाचं रूप पण सरळ साधं घेतलेलं नाही. थोडंसं वैगुण्य असलेलं, पाठीला कुबड असलेलं अशा स्वरूपामध्ये गणपती त्या ठिकाणी येतो. आणि ते रावण त्या मुलाला बघतो, की आता मला तर जायचंय आणि हे शिवलिंग तर काही खाली ठेवायचं नाही, कारण शंकराची तशी आज्ञा आहे, की जर हे शिवलिंग ज्या ठिकाणी ठेवलं जाईल, त्याच ठिकाणी ते जे आहे कैलास तो त्या ठिकाणी तयार होईल. म्हणून हे शिवलिंग तर खाली ठेवता येत नाही. म्हणून तो रावण त्या लहान मुलाला बोलवतो, "अरे तू कोण? कुठला?" तर तो कारण शेवटी ज्याला द्यायचंय कारण रावणाचा कुठल्याही देवांवरती विश्वास नाही. त्याला माहिती आहे देव हे कपट करणार आहेत. म्हणून कोणावरती विश्वास ठेवायचा? हा छोटासा बालक आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो. म्हणून ते रावण जो आहे, ते त्या छोट्याशा बालकाला विचारतो, की "तू कोण आहेस? कुठला आहेस?" तो म्हणतो, की "तुला कशाला पाहिजे सगळ्या गोष्टी?" तर तो म्हणतो, "अरे मी लंकेचा नाथ आहे. तू मला सांग" म्हणून. आणि थोडंसं त्याला गोडी गुलाबीत थोडंसं मन वळवण्याचा त्याचा प्रयत्न करतो. मग तो सांगतो, की माझे वडील जे आहेत ते जटाधारी आहेत आणि त्यांचं नाव शंकर आहे आणि माझी आई जी आहे तिला जगदंबा असं म्हणतात. असं ते गणपती आहे त्यांचं वर्णन करतो. तर रावण म्हणतो, "बरं, बरं ठीक आहे." म्हणे गणपती यांना असं सांगतो, की "माझे वडील भिक्षा मागतात." मग रावण म्हणतो, "अरे तू गरीब दिसतोयस, गरीब घराण्यातला दिसतोय." म्हणजे रावणाला खात्री होते, की हा काही आपल्याला फसवणार नाही. हा खरंच एक गरीब माणूस आहे, गरीब मुलगा आहे. तर रावण त्याला म्हणतो, की "ठीक आहे, हरकत नाही. माझं एवढी संध्या करून येतो मी आणि मग मी तुला लंकेला घेऊन जातो. माझ्याकडे सोन्याची लंका आहे, तिथं सगळं ऐश्वर्य आहे. तुझं कायमचं दुःख दूर करतो. फक्त तू आत्ता तात्पुरतं हे शिवलिंग हातामध्ये धर." तर गणपती पण हुशार आहे. गणपती काही साधा माणूस नाही. चलाख आहे. तो रावणाला म्हणतो, "नाही, नाही, मी ऐकलंय लंकेमध्ये सगळे राक्षस राहतात. मला नाही यायचं म्हणे लंकेमध्ये." पण शेवटी गोडी गुलाबीत थोडंसं आमिष दाखवून रावण जो आहे तो शिवलिंग त्या गणपतीच्या हातामध्ये देतो. गणपती ते घेतो. रावण आपला संध्येला जातो. मग थोड्या-थोड्या वेळाने गणपती जो आहे, "अरे मी आता ठेवतोय बरं का. बघ 1, 2" असं करत-करत रावणाला थोडंसं हे करतो, कारण ठेवायचं तर आहेच आहे. पण थोडंसं रावणालाही थोडीशी भीती दाखवून आणि शेवटी रावण पुन्हा येईपर्यंत गणपती जो आहे तो त्या ठिकाणी ते शिवलिंग ठेवून देतो. आणि ते ठेवल्यानंतर रावणाला राग येतो, की ह्या मुलाने हे का केलं म्हणून त्याला ठोसे मारतो, थोडेसे फटके-बिटके मारतो
आणि तो म्हणतो हे शिवलिंग उचलून घेऊन जायचं, पण तो इतकी ताकद लावतो तरी सुद्धा ते शिवलिंग त्या ठिकाणी उचललं जात नाही. म्हणून त्याला नाव पडलं महाबळेश्वर. आणि ते त्या ताकदीनं त्यांनी जे काही ओढलं, त्या ओढल्यामुळे त्या आत्मलिंगाचा जो आकार आहे तो गायीच्या कानाच्या आकारासारखा झाला. म्हणून त्याचं नाव पडलं गोकर्ण महाबळेश्वर. अशा प्रकारे या ठिकाणी ही 6व्या अध्यायामधली गोष्ट जी आहे ती या ठिकाणी संपन्न होते. आणि या अध्यायाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्या गुरुचरित्र ग्रंथकर्त्यांनी म्हणा किंवा महाराजांनी या आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या आपण थोड्याशा इन डिटेल मध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे महाराज त्यांचं आख्यान हे नरसिंह सरस्वतींच्या आख्यानामध्ये गोकर्ण महाबळेश्वर ही गोष्ट आणायची आवश्यकता काय होती, या गोष्टीच्या माध्यमातून महाराज आपल्याला काय सांगू पाहत असतील किंवा त्यांची आपल्याकडनं काय अपेक्षा असेल. पण एक गोष्ट मध्ये सांगताना राहून गेले की विष्णू भगवान जे आहेत ते गणपतीला जेव्हा म्हणतात की तू जा आणि हे तिथलं ते विघ्न थांबव आणि शंकराची पिंड जे आहे ते आत्मलिंग जे आहे ते जमिनीवरती ठेव. तर ग्रंथकर्ते असे लिहितात की गणपती जो आहे तो म्हणतो की मी असं केल्यानंतर मला काय मिळणार आहे. येणे परी गणेशासी शिकवी विष्णू परी असे संतोषनी हरसी भातुके मागे तेवढे. भातुके म्हणजे खेळ. गणपती म्हणतो मला खेळ द्या. लाडू तिळव पंच खाद्य इशू खोबरे दालिमा आद्य शर्करा घृत क्षीर सद्य द्यावे त्वरित आपण असे. मला सगळं खाऊ सुका मेवा असं सगळं तुम्ही मला पंचखाद्य जे आहे ते सगळं मला द्या, मग मी तुमचं काम ऐकतो आणि त्या ठिकाणी जातो. विष्णू म्हणतात की ठीक आहे तुला सगळं देतो पण तू आधी जा. हा थोडासा एक अलंकारिक भाग आहे. पण अर्थात ही सगळी गोष्ट आपल्याला वेगळ्या मोडवरती घेऊन जाते किंवा वेगळ्या काही गोष्टी आपल्याला शिकवते. सगळ्यात पहिलं जे मगाशी सुरुवातीला म्हटलं की पहिलंच वाक्य जे आहे या ग्रंथकर्त्यांनी जे लिहिलेलं आहे ते आपल्या आयुष्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देतं की त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे करावया किंग कारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तयास्थाना. की आपल्यालाही बऱ्याचदा असं वाटतं की मी तर महाराजांची सेवा करतो, महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक आहेत, राजाधिराज योगीराज आहेत, साक्षात परब्रह्म आहेत. मग मी जर महाराजांची सेवा करत असेल तर मला गणपतीची सेवा करायची काय गरज आहे. मला इतर देवी देवतांची उपासना करण्याची आवश्यकता नाही, कारण मी साक्षात परब्रह्माची सेवा करतोय आणि म्हणून मला कुठल्याही इतर देवतांची सेवा करण्याची आवश्यकता नाही, असं अनेकांना मनामध्ये वाटतं. आणि हेच आपल्याला पहिल्या ओळीतनं शिकायचंय की स्वतः दत्त महाराज हे त्रिमूर्ती असून सुद्धा त्यांनी हे सगळं का केलं हेच तर आपल्याला शिकायचंय. आणि मग सिद्धमुनी असं म्हणतात की दत्तात्रेय आपण, हे दत्तात्रेय स्वतः आहेत. तीर्थे हिंडे तयाचे कारण, की हे तीर्थांमध्ये का हिंडले आहेत. भक्तजना दीक्षा करणे उपदेशिते हितार्थ, की त्या ठिकाणी जाऊन जे त्यांचे भक्त आहेत, जे वाट चुकलेले असतील किंवा ज्यांना दत्त महाराजांना भेटायची इच्छा आहे, ईश्वराला भेटायची इच्छा आहे, असे जे कोणी त्यांचे भक्त आहेत ह्या सगळ्यांना महाराजांना भेटून त्यांना मार्ग दाखवायचा आहे, त्यांना दीक्षा प्रदान करायची आहे आणि त्यांचा उत्कर्ष करायचा आहे. आणि म्हणून स्वतः दत्तात्रय असून सुद्धा ते ह्या तीर्थक्षेत्रांमध्ये भेट देत आहेत. त्यामुळे जरी आपण महाराजांची सेवा करत असलो तरी सुद्धा आपल्या पूर्वकर्मानुसार ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे, आपण प्रापंचिक माणसं आहोत, त्यामुळे प्रपंचामध्ये लागणाऱ्या लक्ष्मी असेल, विद्या आहे, बुद्धी आहे, तर त्या देवतांची सेवा उपासना करणं हे निश्चित आपल्यासाठी महत्वाचं आहे. केवळ महाराजांचं करून आपल्याला सगळं मिळेल अशा आविर्भावात राहणं. महाराज तर सगळं आपल्याला देणारच आहेत, परंतु हे इतर देवी देवता जे आहेत ह्यांच्याही कार्याचा तो महत्वाचा भाग आहे आणि हा महाराजांच्या मॅनेजमेंट सिस्टीमचा भाग आहे. त्यामुळे जरी आपल्याला एखादा म्हणजे पंतप्रधान जो आहे तो आपल्या देशाचा सगळ्या जनतेचा जरी नायक असला तरी शेवटी प्रशासकीय भाग जो असतो तो त्या प्रशासकीयच पद्धतीने जावा लागतो, आपल्याला अर्ज करावा लागतो. जरी पंतप्रधान आपल्या अगदी जिवलग असले तरी सुद्धा आपल्याला अर्ज करावा लागेल. अर्ज तो त्या पद्धतीने प्रशासकीय लेवलनी जाईल आणि मग पंतप्रधान जे आहेत ते आपल्या किंवा ती जे काही खातं असेल तिथपासून आपल्याला त्याचं काम जे अडलेलं असेल ते काम होईल. म्हणजे जरी आपण महाराजांचे असू तरी सुद्धा आपल्याला प्रापंचिक जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टींसाठी आपल्याला त्या डिपार्टमेंटकडे ऑफिशियली ते जावंच लागणार आहे. त्यामुळे असा मनामध्ये संभ्रम जो असेल तर नक्की तो दूर करा की महाराजांचं केलं म्हणजे बाकी कोणाचीही करायची आवश्यकता नाही. आपल्या गरजेनुसार आपण ते करा किंवा नैमित्तिक. माणूस हा आजन्म विद्यार्थी आहे, त्यामुळे त्याला बुद्धीची तर कायम उपासना करणं आवश्यक आहे.
त्यामुळे गणपती अथर्व शीर्ष असेल किंवा कार्तिक स्वामींचं प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे, सरस्वती स्तोत्र आहे, शारदा स्तोत्र आहे, जे आपल्याला योग्य वाटत असेल तर त्याची आपण उपासना करणं किंवा आपल्या गरजेनुसार आपण त्या त्या गोष्टींची सेवा उपासना करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर ओवी क्रमांक 3 मध्ये महाराज का हे सगळं हिंडले त्याचं कारण त्यांनी सांगितलं की हे भक्त भक्तांच्या हितासाठी महाराज करतात, याच्या पलीकडे काही नाही. प्रत्येक त्या ठिकाणी, कारण पूर्वीचे जे लोक होती की आजही जर आपण बघितलं तर अशा तीर्थक्षेत्रावरती आपण जेव्हा जातो त्यावेळेला संन्यासी लोक किंवा जे देवांना भेटण्यासाठी काही तपश्चर्या करण्या काही साधना करण्यासाठी अशा ठिकाणी जातात. आणि गोकर्ण महाबळेश्वरचं जर आपण ठिकाण बघितलं त्या पूर्णतः जंगलामध्ये आहे. त्याची गोष्ट जी आहे ती पुढच्या अध्यायात पुन्हा येणार आहे. तर अतिशय दुर्गम अशा भागामध्ये आहे आणि अशा ठिकाणी साधू तपस्वी लोक जी आहेत ती साधना करत असतात. तर अशा लोकांना भेटण्यासाठी म्हणून महाराज त्या ठिकाणी गेलेले आहेत. अशा प्रकारे ह्या आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर महाराज देतात. पण ही गोष्ट जी आहे गोकर्ण महाबळेश्वरची गोष्ट या नरसिंह चरित्रामध्ये का आलेली आहे, याचं सगळ्यात पहिलं कारण जसं आपण काल सांगितलं की महाराजांचं आख्यानाला सुरुवात होण्या अगोदर आपली शारीरिक आणि मानसिक बैठक तयार होणं आवश्यक आहे. जोपर्यंत हे कळणार नाही तोपर्यंत महाराजांपर्यंत पोहोचणं हे अवघड आहे. अन्यथा आपण वरवरचे सगळ्या आपल्याला असं वाटेल की मी महाराजांपर्यंत पोहोचलोय, पण तरी सुद्धा एक पारदर्शक एखादी भिंत म्हणा किंवा एखादा अडथळा जो आहे तो कायम आपल्याला महाराजांपासून दूर ठेवेल. कारण ती जी त्या गोष्टींसाठी असलेली आपली तयारी जी आहे ती तयारीमध्ये आपण कुठेतरी कमी पडत जाऊ. आणि हे कमी कसं पडतोय ते म्हणजे आपल्याला ही गोकर्ण महाबळेश्वरची गोष्ट सांगते की रावणासारखा एवढा महान व्यक्तिमत्व, आता तुम्ही म्हणाल रावण महान कसा होईल, त्याने तर कितीतरी छळवाद मांडलेला आहे. तर विचार करा, पुलस्त्य ऋषी जसं अत्री ऋषी आहेत सप्तर्षी मधले, तसंच पुलस्त्य आहेत. म्हणजे ते साधे सुधे तर नक्कीच नसतील. आणि त्यांचा तो मुलगा आहे म्हणजे तोही तेवढाच सामर्थ्यवान असतील. त्यालाही सगळ्या शास्त्रांचं ज्ञान असलंच पाहिजे, जे की त्यांनी भगवान शंकराची स्तुती करताना हे सगळ्या पद्धतीने त्यांनी ते व्यक्त केले किंवा प्रकट केलेलं आहे की त्याचं ज्ञान काय आहे. प्रचंड सामर्थ्यशाली म्हणजे शारीरिक फिटनेस आहे, त्यानंतर मेंटल फिटनेस आहे, स्पिरिच्युअल फिटनेस आहे, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य हे रावणाकडे आहे. आणि असा रावण जो आहे एवढं सगळं करून त्याच्यामधला अहंकार जो आहे, कारण ज्ञानाने अहंकार हा लवकर बळावतो, सत्तेचा माज लवकर चढतो की माझ्याकडेच सगळं आहे, मग कशासाठी एवढं सगळं करायचं. म्हणून तो आईला सुद्धा असं म्हणतो की की हे सगळं करून तुला काय मिळणार आहे. आई म्हणते त्याला कैलासपद मिळणार आहे. तर कैलासपद एवढं करणं त्यासाठी एवढं सगळं उपद्व्याप करण्याची गरज नाही. तू रावणाची आई आहेस, मी तुला साक्षात कैलास आणून देतो. पण रावणाला त्या अहंकारामधून हेच कळलं नाही, कैलासपद म्हणजे तो फिजिकल असलेला कैलास नाहीये. कैलासपद म्हणजे आपल्याच मध्ये असलेलं सहस्राकार जे चक्र आहे, जिथं परमेश्वराचा वास असतो, त्या सहस्राकार चक्रामध्ये त्याची प्राप्ती होणं किंवा ते जागृत होणं आणि जीवनमुक्त होणं, हे म्हणजे कैलासपद आहे, जे जिवंतपणे उपभोगता येतं. आणि ही भगवान शंकराची उपासना केल्यामुळे हे ज्ञानाची प्राप्ती होऊन ते कैलासपद मला मिळणार आहे. तो प्रत्यक्ष तिथला कैलास नाही, परंतु अहंकाराच्या अंधकारामध्ये गेलेला रावण, त्याला हे काही न कळता त्यांनी त्याच ठिकाणी शपथ घेतली की तुझ्यासाठी मी कैलास घेऊन येतो. आणि त्या अहंकारामध्ये रावण त्या ठिकाणी गेला आणि तोच अहंकार कैलासावरती सुद्धा दाखवला आणि मग तो कैलास उचलून आणण्यासाठी त्याने संपूर्ण बाहुबळ जे आहे ते लावलं त्या ठिकाणी. परंतु शेवटी भगवान शंकर आहेत, अहंकाराचा कसा मात करायचा हे शंकराला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी नुसता डावा हात ठेवला आणि शंकराचा अहंकार घालवला. आपल्याही आयुष्यात थोडंसं आपण ह्या रावणासारखंच वागतो आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला आपल्यातला अहंकार गाळून टाकण्यासाठी म्हणून ही गोष्ट आपल्याला या 6व्या अध्यायात आली आहे. कारण 11व्या अध्यायापासून नृसिंह सरस्वती आख्यान सुरू होणार आहे. तत्पूर्वी आपल्या मनातलं पहिल्या 2-3 अध्यायांमध्ये जे काही आपल्या मनामधले नैराश्य आहे ते घालवलेलं आहे. 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला स्वतःची जाणीव करून दिली आहे की आपण कोण आहोत. त्यात्री म्हणजे कोण, अनुसया माता म्हणजे कोण आणि त्या त्रिगुणात्मक दत्त म्हणजे नेमका कोण, हे आपल्यातलं जाग करा, स्वतःची ओळख करा. आणि मग 5व्या अध्यायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला त्या गोष्टींची ते आठवण करून देतात. पण हे सगळं ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला जोपर्यंत अहंकार आपल्या मनामध्ये जागृत आहे, त्या अहंकाराची एक गोष्ट सांगतो आपल्याला, अहंकार कसा निर्माण होतो आणि तो किती खूप काळापासून आपल्याकडे कसा असतो. म्हणजे
हे काही ज्ञान जे असतं हे काही कुठे पुस्तकांमध्ये लिहिलेलं नसतं, हे आपल्या आजूबाजूलाच घडत असतं. त्याच्यातून हे शोधावं लागतं. तर ही गोष्ट जी आहे ती मला काही दिवसांपूर्वी एक घटना घडली, जी माझ्या समोर घडली. त्यातून मला हे जाणवलं. ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. एक जोडपं आलं होतं केंद्रामध्ये आणि त्यांचं छोटंसं एक बाळ होतं. मे बी 15-16 महिन्यांचं वगैरे असेल. फारही मोठं नाही. मला आता अंदाज एवढा माहीत नाही किती महिन्यांचा आहे. पण अगदी तानं बाळ होतं, ज्याला बोलता वगैरे काही येत नाही. असं बोबडं सुद्धा बोलत नाही. अशा पद्धतीनं ते एक बाळ त्यांच्यासोबत ते घेऊन आले होते. आणि ते घेऊन आल्यानंतर स्वाभाविकतः जे सेवेकरी असतात त्यांचं एक केंद्रात आल्यानंतर मग ते त्यांच्या बाळाला दाखवतात. "हे बघ स्वामी बाबा कुठे आहेत?" किंवा "स्वामी महाराज कुठे आहेत?" वेगवेगळ्या पद्धतीनं ते त्याला करतात. मग ते जे बाळ होतं ते महाराजांच्याकडे फोटो करून बघायचा. हां, हे स्वामी बाळ. आता त्या छोट्याशा बाळाला जे आहे, त्याला काही भाषा समजत नाहीये. म्हणजे ते त्याचे आई-वडील जे स्वामी महाराज, स्वामी महाराज म्हणतायत, त्याला ते स्वामी महाराज शब्दांमध्ये कळत असतील का नाही गॉड नोज. कारण एवढ्या छोट्या बाळाला भाषा ही कशी समजत असेल? बाळाला समजते ते इमोशन्स. जे काही त्याला लहानपणापासून ते शिकवलेलं आहे, त्या इमोशनमधला तो म्हणतो, की हां, हे स्वामी महाराज म्हणजे हे. मग तर ते भेट झाली होती त्यामुळे मग "काका कुठे आहेत?" मग "हे बघा काका" असं म्हणून त्यांनी माझ्याकडं म्हणजे बोट केल्यानंतर त्यांनी हे केलं. मग आई, बाबा सगळं त्यांनी हे केलं. आणि एक गंमत अशी झाली, की त्यांच्या वडिलांनी, त्या बाळाच्या वडिलांनी त्यांच्या मोबाईलमध्ये असलेला त्याचा फोटो काढला. म्हणजे त्याला दाखवला समोर. आणि तो फोटो दाखवल्यानंतर ते बाळ जे आहे त्याचे हात तो स्वतःकडे म्हणजे छातीवरती आपण भेटतो ना, की "हा मी आहे, हा मी आहे." अशा पद्धतीने ते बाळ जे आहे ते आपल्या छातीवरती हात मारायला लागलं. तर मला खूप हसायला आलं, की हा असतो अहंकार, की जोपर्यंत ते स्वामींचा फोटो दिसत होता, तोपर्यंत ते स्वामी, हे बाबा, हे आई, हे काका, हे सगळं ते चालू होतं. पण ज्यावेळेला स्वतःचा फोटो दिसला, त्यावेळेला तो म्हणला नाही, "हे बाळ आहे." तो म्हणला, "हा मी आहे." गोष्ट समजली असेल. इथून येतो अहंकार, की हे माझं आहे, हे माझं आहे, हे मी आहे, हे मी आहे. पण जर आपण शांतपणे विचार केला, हा मी कोण आहे? आपलं जे वरून शरीर दिसतंय ते मी आहे. आपलं ज्यावेळेला एखादा एक्स-रे काढला जातो, सीटी स्कॅन केला जातो, एम-आर-आय केलं जातं, त्याच्यामध्ये तर मी कुठे दिसत नाही. त्याच्यामध्ये तर फक्त तंतू दिसतात. सगळे जे काही आतमधले वायरिंग्स आहेत, ते सगळ्या वायरिंग्स दिसतात. मग ते वायरिंग कुठं काय बिघडलंय तेवढं डॉक्टर दुरुस्त करतात. कुठे आहे मी? तोही सापडत नाही. आणि हा मी असतो, तो मनाच्या कपाटामध्ये हात लपलेला आहे. जे आपण अनेकदा मी म्हटलं, की मनाचे 4 भाग आहेत. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. हा जो अहंकार आहे, हा मनामध्ये लपलेला आहे. आणि हा इतक्या लहानपणापासून जोपासला जातो, की हा म्हणजे मी आहे. ज्यावेळेला एकदा त्या बाळाचं बारसं होतं, त्याला नाव मिळतं, तेव्हापासून त्याच्या आजूबाजूचे सगळे लोकं त्याला त्या नावाने हाक मारायला लागतात. आणि हळू जेव्हा त्या बाळाला बोलता सुद्धा येत नाही, तेव्हापासून त्याचा अहंकार तयार होत जातो, की हा म्हणजे मी. हे नाव घेतलं, की मी आहे. म्हणजे त्याला जर आपण त्याचं नाव अक्षय असं जर अक्षय नाव असेल, तर त्याला त्या छोट्याशा बाळाला विचारलं तरी, "अक्षय कुठे आहे?" तर तो म्हणतो, "हे बघा मी आहे अक्षय." सरतेशेवटी जर आपण जसजसे मोठे होत जाऊ तोपर्यंत जरी आपण शोधला, की अक्षय खरंच कुठे आहे? तोपर्यंत आपल्याला कळणार नाही अक्षय कुठे आहे? अक्षय प्रत्येकाच्या मनात आहे. जोपर्यंत त्या समोरच्याच्या मनात अक्षय म्हणजे मी असं आहे, तोपर्यंत अक्षय आहे. ज्यावेळेला त्याची स्मृतिभ्रंश होतं, त्यावेळेला जर आईला असो, वडिलांना असो, कोणीही त्याच्या जवळची व्यक्ती असो, जो लहानपणापासून त्याला अक्षय या नावाने ओळखतोय, पण त्यांचा स्मृतिभ्रंश झालाय. त्यांना जर विचारलं, "अक्षय कुठे आहे?" काहीच प्रतिक्रिया येणार नाही. अक्षय कुठे आहे? आणि हा असतो अहंकार. आणि या अहंकारातून आपल्याला असं वाटतं, मी सेवा करतोय. मी हे करतोय, मी गुरुचरित्र ऐकतोय, मी गुरुचरित्र सांगतोय किंवा मी पारायण करतोय, मी सेवा करतोय, मी कुलदेवीचं हे करतोय, मी करतोय, मी करतोय, मी करतोय. सगळ्या ठिकाणी मी. आणि ह्या मी मधूनच येतं, मी गुरुचरित्र केल्याने मला काय मिळणार आहे? मी दुर्गा सप्तशती केल्याने मला काय मिळणार आहे? मी महाराजांची आरती केल्यावर मला काय मिळणार आहे? कुठे आहे मी? माहीत नाही. पण जो लहानपणापासून जोपासलाय मी, त्या मीचं संगोपन करण्यामध्येच आपण अख्खं आयुष्य घालवतो आणि म्हणून ह्या रावणाच्या गोष्टीच्या माध्यमातून महाराज सांगतायत, हा जर मी जोपासला, तर साक्षात भगवंत तुमच्या दारात येऊन सुद्धा तुम्ही उपाशीच राहणार आहात. की तो रावण जो आहे एवढा साक्षात भगवंत त्याच्यासमोर प्रकट झाला, की काय तुला पाहिजे ते माग. तिथे सुद्धा त्याचा मीपणाच आड आला आणि तो म्हणला, "मला काय तुम्ही देणार आहात? माझ्याकडे सगळं आहे." पुन्हा मी आहे. साक्षात भगवंत समोर उभा आहे.
माझ्याकडे ब्रह्मा आहे, माझ्याकडे सगळे 33 कोटी देव माझी सेवा करतात, अग्निदेव माझे कपडे धुतो, असं करतो, तसं करतो, मी. तुम्ही काय मला देणार आहेत? उलट तुम्हीच माझ्याकडे चला, मीच तुम्हाला घेऊन जायला आलेलो आहे. पुन्हा तो मी आहे. आणि म्हणून भगवंत हे जे आहेत हे लीलाधारी का असतात हे आपल्याला ते शिकवत आहेत. आणि त्या मीपणातून तो भगवानांना घेऊनही जातो. पण हा अहंकारच त्याचा नाश करतो आणि अहंकारातून तो सरतेशेवटी त्याच्या स्वतःच्या ठिकाणी महाराज भगवान शंकरांना घेऊन जाऊ शकत नाही. मग ही सृष्टी जी आहे, ही सृष्टी त्या अहंकाराचा नाश करण्यासाठी त्याच्या ठिकाणी रचना करते. इथे याच्यामध्ये कुठल्याही देवाचं कपट नाहीये. ही जी सृष्टी आहे, ज्यावेळेला तुम्ही सृष्टीच्याहून मोठे आहात, असं भासवण्याचा प्रयत्न करता, ज्या वेळेला मानव ह्या निसर्गावरती अतिक्रमण करून, की ह्या निसर्गापेक्षा मी पॉवरफुल आहे, माझ्याकडचं विज्ञानाने मी एवढे शोध लावलेले आहेत, की मी प्रतिसृष्टी निर्माण करू शकेल, एवढं माझं सामर्थ्य आहे. अशा आवेशामध्ये राहणाऱ्या मानवाला ज्यावेळेला कोरोनासारखा एक छोटासा व्हायरस येतो, त्यावेळेला संपूर्ण जग ठप्प पडतं. कारण ज्या वेळेला निसर्गाच्याहून मोठं होण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात, त्या वेळेला निसर्ग तुम्हाला तुमच्या जागेवरती आणून ठेवणार आहात. तुमची मर्यादा तुम्हाला आखून देणार आहात. आणि म्हणूनच तो ज्यावेळेला शिवलिंग ते गणपतीच्या रूपामध्ये असलेला तो लहान बाळ त्या जमिनीवरती ठेवतो, त्याही वेळेला रावणाचा अहंकार तिथेच जागृत राहतो आणि त्या अहंकारातूनच ते शंकराचा आत्मलिंग तो प्रचंड ताकदीने ओढण्याचा प्रयत्न करतो. सगळा प्रयत्न थकतो, काहीही होत नाही. संधी एकदाच मिळते. म्हणून आयुष्यामध्ये स्वतःला जर महाराजांच्या जवळ जाऊन जायचं असेल, तर ह्या पहिलं मी पासून आपल्याला बाजूला पडावं लागेल. मग आता हे मी पासून बाजूला पडणं इतकं सोपं आहे का? गुरुचरित्र जर तसं जर असतं, तर गुरुचरित्र लिहिलंच गेलं नसतं. सगळेच मीच्या बाजूला पडले असते. आणि म्हणून ह्याला डेली प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. की प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण स्वार्थ पाहतो, की मी कुठलीही गोष्ट करताना घरामध्ये अगदी छोट्या-छोट्या गोष्टी स्वयंपाक करत असताना असेल, टीव्ही बघत असताना असेल, कुठलीही गोष्ट तुमच्या दिवसभरातली अगदी रात्रीचं झोपणं असेल आणि सकाळचं उठणं असेल, ह्या प्रत्येकामध्ये रात्री झोप झाल्यानंतर सकाळी ज्यावेळेला उठायची वेळ येते, 2 मिनिटं झोपतो. ही 2 मिनिटाची झोप कोणासाठी आहे? हाच अहंकार वाढवणारी. की त्या मनाला जे आनंद मिळतोय, नाही थोडंसं अजून झोपतो. तो जो आळस असतो, जे आपण त्या दिवशी बघितलं जडत्व जे आहे, तामस गुण जो आहे, तो तामस गुण कुठलाही बदल स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे तो जो आळस आलेला असतो, हा आळस तिथनं सोडायला तयार होत नाही आणि इथे वाढतो अहंकार. जरी आपण अलार्म लावलेला असेल, तरी त्या अलार्मच्या वेळेला आपण उठत नाही आणखीन 5 मिनिटं आणि म्हणून सिस्टम काय करते? स्नूज, स्नूज, स्नूज 3 वेळा स्नूज करायची परवानगी देते. आता तरी उठा. कित्येक जण त्याहून एवढे वाजून सुद्धा उठत नाही. तो तमस गुण जो आहे तो आपल्याला सतत बांधून ठेवतो, की नाही बदलायचं नाही. आळस खूप मला प्रिय आहे. मला प्रिय आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. अशातून आपण प्रत्येक गोष्ट जीवन जगत असताना स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो आणि मग महाराजांकडे जायचं असेल, तर आपल्याला निस्वार्थी व्हावं लागेल. ज्याच्यामध्ये मला काय हवंय हा भागच नाही. ते जे माझं बाळासाठी मी जे करते, ते सगळ्याच बाळांसाठी मी करते. कारण सगळ्याच बाळांमध्ये मला माझा कृष्ण भेटतो. ही भावना मनामध्ये जागृत करणं म्हणजे महाराजांपर्यंत पोहोचणं. की मी जे कृती करणार आहे, मी ही गुरुचरित्र कोणासाठी करते? माझ्यासाठी नाही. कारण मी आहेच कुठं? माझं अस्तित्वच नाहीये. या शरीरामध्ये मी आहे का? तर नाहीये. या मनामध्ये मी आहे का? कोणी जोपासलंय? इतरांनी जोपर्यंत तुम्ही स्वतःला म्हणताय तुमच्या नावाने हाक देताय, तोपर्यंत तुम्ही आहात. उद्या तुम्ही म्हणला मी हा नाहीच आहे. कोण तुम्हाला त्या नावाने हाक म्हणणार? कोणी नाही म्हणणार. त्यामुळे तुमची आयडेंटिटी तुम्हीच जपून ठेवली म्हणजे आपण सगळ्यांनीच, की आपण मी कोण आहे? तर मी ठरवलंय मी कोण आहे. मग ह्या मी कडून आपल्याला स्वामी ह्या गोष्टींकडे जायचंय, की प्रत्येक ठिकाणी मला स्वामी पाहिजे. एखादी सेवा करत असताना स्वामी पाहिजे, एखादी जे काही कृती करतोय, जेवण बनवताना स्वामीच करतायत, स्वामींसाठीच करतायत. मी काहीच करत नाही. मला काहीच मिळत नाही. असं ज्यावेळेला म्हणू, त्यावेळेला आपल्यातला निस्वार्थी भाव जो आहे तो जागा होत राहील. त्याला आता मला काहीच नकोय. आणि असं ज्यावेळेला आपलं आचरण होईल, अनुसूया माता असो किंवा सुमती माता असो, यांनी भिक्षा वाढताना हा विचार नव्हता केला, की मी भिक्षा दिल्यावर तुम्ही मला काय देणार आहे? किंवा ते जे परीक्षा घेणारे व्यक्ती होते, ते तिन्ही संन्यासी, त्यांना असं नाही विचारलं, मी वस्त्र फेडून आल्यानंतर तुम्ही मला काय देणार? काय एवढं मी सॅक्रिफाईस करायचं? हा भावच नव्हता, हा स्वार्थी भावच नव्हता आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी प्रसन्न होतोय.
आणि आपल्याकडे जोपर्यंत हा स्वार्थी भाव आहे ना, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मलाच वाचायचंय, मलाच हे करायचंय. हा मी जोपर्यंत आपल्यातला संपत नाही, तोपर्यंत महाराजांची भेट होत नाही. म्हणून 6वा अध्याय जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत पुढच्या आख्यानापर्यंत आपण जाऊच शकत नाही. आणि म्हणून महाराज इतक्या लेट का येतायत? हिरोची एंट्री एवढ्या लेट का होते? कारण आधी बॅकग्राऊंड तयार केलं जातंय. तेवढी प्रेक्षकांची तयारी, तेवढी मानसिकता तयार केली जाते. ती स्टोरी आपल्याला त्या पद्धतीने माइंडसेट घडवतीये. आणि मग ज्यावेळेला हा पूर्णतः आपला मानसिक अवस्था त्या लेव्हलला जाणार आहे, त्यावेळेला हिरोची एंट्री होणार आहे. आणि म्हणून हे एक-एक अध्यायाच्या निमित्तानं आपली जडण-घडण चालू आहे, की आपल्याला घडवायचंय, की बघा तो रावण एवढा सामर्थ्यवान, एवढा शास्त्रसंपन्न, सगळ्या विद्यांचा तो अधिपती म्हणजे एवढं त्याच्याकडे सामर्थ्य आहे. पैसा आहे, कुबेरासारखं धन आहे, सगळं त्याच्याकडे आहे. पण एक अहंकार, की सगळं माझ्यासाठी करायचंय, इतरांसाठी काही नाही. राजा खरं तर उपभोक्ता शून्य स्वामी असतो, की त्याला स्वतःसाठी काहीच करायचं नसतं. त्याला प्रजेसाठी सगळं करायचं असतं आणि त्याला राजा म्हणायचं असतं. जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज. यांनी स्वतःसाठी नव्हतं केलं. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, हे प्रजेचं राज्य आहे. ही मानसिकता जी जोपासली म्हणून छत्रपती एवढे मोठे झाले. हा निस्वार्थी भाव जो आहे, की मला इतरांसाठी करायचंय म्हणून मी करतोय. मला ह्यातनं स्वतःसाठी काहीही नकोय. ना माझं कोणी कौतुक करावं असं वाटतंय, मला कोणी पैसे द्यावं असं वाटतंय, मला कुठलं पद मिळावं असं वाटतंय. मला कशाचीही आवश्यकता नाही. मी हे करतोय कारण हे इतरांसाठी मला करायचंय. इतरांमध्ये मला महाराज दिसतायत. त्या महाराजांसाठी मला करायचंय. हा भाव जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत नृसिंह सरस्वती आख्यानाला सुरुवात होत नाही. हे असतो अहंकार. दुसरी गोष्ट रावणाचा पण आपण आदर्श घ्यायला पाहिजे. का बरं आदर्श घ्यायचा? रावणासारखा मातृभक्त नाही. रावणाचा इतिहास जर आपण पाहिला तर रावण हा मातृभक्त आहे. आणि म्हणून तो आईला असं म्हणतो, की "तू रावणाची आई आहेस आणि तू रोज एवढं त्या शिवलिंगाची पूजा करतेस आणि ते ते पाण्याने तुझं शिवलिंग जे वाळूचं केलेलं होतं ते सगळं वाहून गेलं. मी तुझ्यासाठी साक्षात कैलास घेऊन येतो." काही घरांमध्ये आपण असं बघतो, की त्यांची आई आहे किंवा वडील आहेत, ते जर महाराजांची सेवा करत असतील आणि त्यांनी जर एखादी काही गोष्ट करायला सांगितली, अगदी "मला केंद्रात सोडतो का?" एवढी छोटीशी माफक अपेक्षा असते. "मला आत्ता वेळ नाही, जा कसं पण." अशी उत्तरं देणारी सुद्धा घरात मंडळी आहे. म्हणून रावणाचा आदर्श घ्यायचा आहे, की त्या आई-वडिलांची ज्यावेळेला वय जसं वाढत राहतं, तसतशा अपेक्षा ह्या माफक होत जातात. फार छोट्या-छोट्या अपेक्षा असतात. छोट्या-छोट्या गोष्टीतनं त्या वयोवृद्ध आई-वडिलांना आनंद होत असतो आणि अशा वेळेला तरुण वयातली त्यांची मुलं जी आहेत, त्यांना जे दुरुत्तर करतात, त्या दुरुत्तर करणाऱ्यांनी ह्या रावणाचा आदर्श ठेवा, की रावणाने स्वतःच्या आईसाठी कैलास पर्वत आणण्याची सामर्थ्य ठेवलं. आपल्याला आपले आई-वडील कैलासही मागत नाही, शंकरही मागत नाही. फक्त छोट्या-छोट्या गोष्टी, की "अरे, माझं एवढं एखादं पूजेचं साहित्य संपलं असेल, एखादी गोष्ट माझ्याकडची संपली असेल, तेवढी आणून देतोस का?" एवढी माफक अपेक्षा करतो. पण त्यालाही दुरुत्तर देणारे आज समाजामध्ये आहेत आणि म्हणून कायदा करावा लागतो, की जे मुलं आई-वडिलांना सांभाळणार नाहीत, त्यांना प्रॉपर्टीमधला कुठलाही हिस्सा मिळणार. ही वेळच का यावी? हे आपले संस्कार नाहीयेत. ही आपली भारतीय संस्कृती नाही आणि हा रावणाचा मातृभक्त जो गुण आहे, हा आपल्याला इतरांपर्यंत सांगायला पाहिजे. प्रत्येक वेळेला एखादा व्यक्ती कायमचा वाईट अजिबात नसतो. त्याच्यातला एखादा गुण वाईट असतो, ज्याच्यामुळे बाकीचे चांगले गुण सगळे झाकले जातात. परंतु त्यातलं चांगलं शोधून आपल्याला तो ते जे जसं गुरुमाऊली म्हणतात किंवा गुरुचरित्रही म्हणतं, की गुणग्राहकता जी आहे, जो जयाचा घेतला मी गुण त्यासी मानित भगवंत, की त्या प्रत्येक ज्याच्याकडनं मी जो गुण घेतलेला आहे, त्याला मी भगवंत मानलेलं आहे. मग रावणाला आपण भगवंत मानायला काय हरकत आहे? की मातृभक्त असावं, आईसाठी झटणारं असावं, आईची प्रत्येक इच्छा करणारं आपण व्हावं, असा हा रावणाचा आदर्श सुद्धा आपल्याला या अध्यायामधून आपल्याला शिकायचा आहे. कारण जो आईचा भक्त नाही, तो महाराजांचा भक्त होऊच शकत नाही. कारण महाराज स्वतः मातृभक्त आहेत. दत्तावतार असो, श्रीपाद श्रीवल्लभ असो, नृसिंह सरस्वती असो, या तीनही अवतारांमध्ये आईची प्रत्येक इच्छा महाराजांनी पूर्ण केलेली आहे. श्रीपाद चरित्रही वाचा, गुरुचरित्रही वाचा. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल, की आईची प्रत्येक इच्छा ही मुलांनी पूर्ण केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या संस्कृतीमध्ये पंचमाता सांगितलेल्या आहेत. हे फक्त जन्मदाती आई नाही. आपली जी सासू असेल ती सुद्धा आपली आहे. त्यामुळे सासूचंही ऐकणं, तिच्याही इच्छा पूर्ण करणं हेही महत्वाचं आहे. आपल्या मित्राची पत्नी ही सुद्धा आई समान असते. त्यामुळे त्याही पत्नीचे जे काही आई समानच पूजा करणं. म्हणून आपण म्हणतो जे परस्त्री माते समान. इतरांना सगळ्यांना माते समान मागा. पण पहिले जन्मदात्या आई-वडिलांची सेवा करा. सासू-सासऱ्यांची सेवा करा. हे अत्यंत महत्वाचं जे रावणाकडनं आपल्याला शिकायचं आहे.
त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट, की आपल्याला थोडक्यात सांगतो 5च मिनिटात, की आपल्याला अनेकदा असं वाटतं, की माझ्या आयुष्यात जे सगळं काही घडतंय, हा घडवणारा कोणतरी दुसरा आहे. जी काही माझ्या आयुष्यात दुःख येत आहेत, ही दुःख मुद्दामून कोणीतरी मला देतंय. कोणीतरी माझ्या वाईटावरतीच बसलेलं आहे. कोणीतरी मला त्रास देण्यासाठीच बसलेलं आहे आणि म्हणून माझ्या आयुष्यात दुःख येत आहेत. माझ्याकडनं देवाचं काहीतरी चुकलेलं आहे म्हणून माझ्या आयुष्यात दुःख येत आहेत. मग मी आज एखादं स्तोत्र म्हटलंच नाही म्हणून माझ्या आयुष्यात दुःख येत आहे. हे जे काही आपल्याला वाटतं, हे जे काही वाटणं आहे, ते सुद्धा हे आपल्या अध्यायातनं शिकवतं, की ह्या रावणाच्या गोष्टीतनं आपल्याला जर विचारलं, की रावणाला ते आत्मलिंग त्याच्या घरापर्यंत, त्याच्या लंकेपर्यंत का घेऊन नाही जाता आलं? कुठल्या देवाने त्यांच्यामध्ये त्रास दिला होता? कुठल्याच देवाने नाही दिला. त्याचा अहंकार जो आहे, हा अहंकार त्याच्या नाशाला कारणीभूत ठरला. आणि तो अहंकार इतका असल्यामुळे ही संपूर्ण विश्वाची शक्ती जी आहे, ती विश्वाची शक्ती त्याला त्याचं मनुष्यपण जे आहे, ते जागवण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. आणि म्हणून भगवान विष्णू सुद्धा त्या म्हणतात, की राम अवताराचं जे मुख्य उद्दिष्ट आहे, तेच या कारणास्तव नष्ट होईल आणि म्हणून रावणाला थांबवणे आवश्यक आहे. की हा जो अहंकार आहे, हा अहंकाराचा नाश होणं हे गरजेचं आहे. जर तो झाला नाही वेळेत, तर सगळीकडे विध्वंस होईल आणि ही सृष्टी जी आहे ती संपूर्ण जाईल. त्यामुळे आपणच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचे कारणीभूत आहोत. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या आतमध्ये डोकावून पहा, आपण कुठे-कुठे चुकतोय ह्याचं आत्मचिंतन होणं हे जास्ती महत्वाचं आहे आणि म्हणून हा 6वा अध्याय. हे गुरुचरित्र उत्तरोत्तर आपल्याला आतमध्ये बघायला शिकवणार आहे, बाहेर काहीच नाहीये. अंतर्मुख करत जाणार आहे, की आपण आतमध्ये कुठेतरी बदलला पाहिजे. जसं त्या तळ्याचा जो तळ आहे तलावाचा, हा तळ पाहण्यासाठी आपलं मन स्वच्छ आणि शांत करणं आवश्यक आहे. त्यामुळे हे मन शांत आणि स्वच्छ हे तळ स्वतःहून करायचं आहे आपल्याला. तरच आतमध्ये असलेला परमेश्वर अर्थात महाराज हे आपल्याला भेटणार आहेत. तोपर्यंत चरित्र नायक जे आहेत, ते आपल्यासमोर प्रकट होणार नाहीत. आणि ज्यावेळेला हा बोध होतो, त्या बिदराच्या राजाला ज्यावेळेला बोध होतो, की मी कोण? तिथं महाराजांचा अवतार कार्य संपतो. त्यामुळे हे प्रत्येक अध्यायगणिक आपल्याला हेच पाहायचं आहे, की मी कोण आहे? आणि जेव्हा आपल्याला स्वतःची ओळख होणार आहे, की मी म्हणजेच महाराज रूपी आहे. माझ्यामध्ये मी असं वेगळं काहीही नाही. हे हात, शरीर, पाय, तोंड, बुद्धी, मन हे सगळं जे आहे, हे सगळं म्हणजे मी नाही. ह्याच्या पलीकडे जे आहेत ते महाराज आहेत आणि ते शांत आणि स्वच्छ आहेत. त्यामुळे ही वरची घाण जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत आपल्याला महाराज भेटता येणार नाही आणि म्हणून ही शारीरिक आणि मानसिक तयारी आपल्याकडनं करून घेण्यासाठी हा एक अध्यायाचा जो भाग आहे, तो भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे अध्यायगणिक आपली मानसिक अवस्था उत्तरोत्तर वाढवणं, हे या ग्रंथकर्त्याचं कदाचित उद्दिष्ट असावं. कारण या निमित्ताने, या गुरुचरित्राच्या निमित्तानं महाराजांच्या जवळ जाणं एवढंच उद्दिष्ट आहे. कारण महाराजांच्या जवळ गेल्यानंतर महाराजांची तर ही कमिटमेंट आहे, की माझ्याकडे आल्यानंतर मी एका क्षणात त्वरित होय साध्यंत. तुम्हाला जे हवंय ते एका क्षणात सगळं देऊन टाकतो. मग जर हे 53 अध्याय वाचत असताना आपण महाराजांचेच नाही झालो, तर महाराज आपल्याला आपलं फळ कसं देतील? आणि म्हणून आपल्याला महाराजांचं होण्यासाठी हा सगळा प्रवास हा आपल्याकडनं महाराज करून घेतायत. या गुरुचरित्राच्या माध्यमातून अंतर्मुख होण्यासाठी आपल्याला महाराज शिकवतायत, की कशाप्रकारे आपण महाराजांचं होण्यासाठी स्वतःचे आतमध्ये असलेली जळमट, अस्वच्छता जी आहे, ती काढून टाकायची आहे. जे मन अशांत आहे, सतत अनेक विचारांनी, मग ते दुःखानी असेल, एक इच्छांनी असेल, ज्या काही गोष्टींनी आपलं हे मन अशांत झालेलं आहे, ते अशांत झालेलं मन गुरूंच्या चरणाशी शांत करायचं आहे, की या संपूर्ण सृष्टीचं चलन-वलन हे गुरूंच्या आशीर्वादाने चाललेलं आहे. त्यामुळे माझा याच्यामध्ये काहीच रोल नाही. अशा पद्धतीनं आपलं मन शांत झाल्यानंतर 50व्या अध्यायानंतर आपल्याला महाराजांचं दर्शन घडणार आहे. त्यामुळे उत्तरोत्तर आपण प्रत्येकाने महाराजांच्या दर्शनासाठी स्वतःला तयार करावं आणि उत्कंठ आणखीन वाढवावी, की महाराज मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे. मला तुमचं व्हायचंय. त्यासाठी मला जे काही करावं लागेल, ते सगळं करायला मी तयार आहे. माझ्यातला मीपणा सोडायला तयार आहे. कारण तो मुळात आहेच नाही. जे नाहीच आहे, म्हणजे आरशामध्ये स्वतःची प्रतिमा पाहिल्यानंतर एखाद्याने जर आरशातली प्रतिमेला फटका मारला आणि तो आरसा फोडला, तर आपल्याला इजा होईल का? या प्रश्नाचं उत्तर आपणच शोधून काढावं. मग जे माझं नाहीच आहे, त्याला जर कोणी त्रास दिला, हे माझं मन माझं नाहीच आहे, या मनाला दुखावेल असं कोणी जर बोललं, मी दुखवण्याचं कारणच नाही, कारण ते मन माझं नाहीच आहे, ते शरीर माझं नाहीच आहे. ही जर आपली मानसिकता तयार झाली, तर त्या सगळ्याच गोष्टींची काळजी घ्यायला महाराज समर्थ आहेत आणि हा समर्थांचा अवतार
आपल्यापर्यंत पोहोचून महाराज आपल्याला समर्थ बनवू पाहत आहेत. आणि एवढंच या अध्यायाच्या निमित्ताने सांगणं आहे. खरं तर हा कर्मयोग आहे की आपलं स्वतःचंच आयुष्य आपणच कसं रंगवलेलं आहे, आपणच त्याचे चित्रकार आहोत. पण आपल्याला असं वाटतं की कोणीतरी दुसरा एक चित्रकार आहे, ज्याने माझं आयुष्य रेखाटलंय. हे आयुष्य कोणीही दुसऱ्या तिसऱ्याने रचलेलं नाही, रेखाटलं नाही. हे सगळं आपणच आपले कर्ते-धर्ते आहोत. आणि ह्या जर करता आपण असू, तर नष्ट करणारेही आपणच आहोत. जर ह्या चित्रपटाचे, स्वतःच्या आयुष्याच्या चित्रपटाचे डायरेक्टर जर आपण असू, तर डायरेक्टरला पूर्ण अधिकार असतो पिक्चर कधीही बदलण्याचा. आणि हेच सामर्थ्य महाराज आपल्याला देऊ पाहतायत, की तुम्ही ह्या सगळ्याचे गोष्टी आहेत, तुझं आहे, तुझं पाशी, परी जागा चुकलासी. आपली ही जागा चुकू नये, एवढीच या ठिकाणी महाराजांना विनंती करतो. आणि आजच्या आपल्या स्तोत्राला आपण जाऊया. स्तोत्र म्हणजे महाराजांची स्तुती आहे, महाराजांचं गुणगान आहे. महाराजांना स्तुती अत्यंत प्रिय आहे. हे जसं जसं आपल्याला गुरुचरित्र पुढे जाईल तसं तसं आपल्याला कळत जाईल की महाराज हे स्तुतीप्रिय आहेत, गायनप्रिय आहेत. भगवान शंकर आजच्या ह्या गायनाने सुद्धा प्रसन्न झालेले आहेत. तर तसंच आपल्या गायनाने, आपल्या स्तुतीने, आपले बोबडे बोल आहेत, आपल्याला ना शास्त्र माहितीये, ना गायन माहितीये, ना शब्दोच्चार येतात, ना भाषेचा गंध आहे, काहीच नाहीये. पण आपल्या मनामध्ये महाराजांविषयी फक्त प्रेम आहे. आणि ह्या प्रेमापोटी आपण महाराजांची ही स्तुती म्हणतोय. आजची स्तोत्र जी आहेत 2 आहेत, छोटी-छोटी 2 स्तोत्र आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांची दोन्ही स्तोत्र आहेत. उद्याच्या दिवशी किंवा परवाच्या दिवशी आपण सिद्धमंगल स्तोत्राचं हे आवर्तन घेणार आहोत. कारण सध्या श्रीपाद चरित्र आपलं म्हणजे श्रीपादांचं अवतार कथन चालू आहे. तर त्या दृष्टिकोनातून हे 2 स्तोत्र आज निवडली आहेत. पहिलं स्तोत्र हे श्रीपाद स्वामींचं जे आहे ते त्यांचं गुणवर्णन आहे, की महाराज तुम्ही किती कोमल हृदयी आहात. तुम्ही किती भक्तांसाठी ताबडतोब धावून येता. अगदी जशी पापणी जी आहे ती डोळ्यांचं सतत रक्षण करत राहते. त्याप्रकारे महाराज तुम्ही भक्तांचं रक्षण करत असता. एवढं तुम्ही नाजूक पद्धतीनं भक्तांना सांभाळत असता. त्यांच्यावरती प्रेम करत असता, त्यांच्यावरती कृपा करत असता. आणि असं असं अमोघ तुमचं जे कार्य आहे, ते सदैव आमच्या पाठीशी राहून आमचं जे काही जीवन आहे ते अतिशय छान पद्धतीनं तुमचं व्हावं, अशी या पहिल्या स्तोत्रामध्ये वर्णन आहे. आणि दुसऱ्या स्तोत्रामध्ये महाराजांचं वंदन केलंय. पुन्हा त्यांची स्तुतीच आहे. आणि ती स्तुती करून महाराजांना सांगितले, महाराज आमचा तुमच्या चरणी नमस्कार असो. आपण स्तोत्र म्हणूया. श्रीपादवल्लभ गुरुः वदनारविन्दं वैराग्यदीप्ति परमोज्ज्वलम् अद्वितीयं मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्रनेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि. श्रीपादवल्लभ गुरुः करकल्पवृक्षं भक्तेष्टदाननिरतं रिपुसंशयं वै संस्मरणमात्रचितिजागरणं सुभद्रं संसारभीतिशमनं सततं भजामि. श्रीपादवल्लभ गुरुः परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवभक्तिसमन्वितस्य श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं त्रैलोक्यपावन पदाब्जम् अहं नमामि. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. यानंतर श्रीपाद अष्टक. वेदांत वेद्यो वरयोगी रूपम जगत प्रकाशम सुरलोकपूज्यम इष्टार्थ सिद्धे करुणाकरेशम श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. काषायवस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. भूलोकसारं भुवनैकनाथं
नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजो मुनिश्रेष्ठमुनिवरेण्यं समस्तदेखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कृष्णासुतीरे वसति प्रसिद्धं श्रीपादश्रीवल्लभयोगिमूर्तिं सर्वैर्जैनैश्च चिन्तककल्पवृक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। मन्त्राब्धिराजं युतिराजपुण्यं त्रैलोक्यनाथं जनसेव्यनाथम् आनन्दचित्तम् अखिलात्मतेजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद अष्टकम् इदं पुण्यप्राप्तरुथाय यः पठेत् कोटिजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। आपल्या या ठिकाणी आजचा 6वा अध्याय पूर्ण झाला. श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोऽध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपण काही कोणी बोलत नाही त्यामुळे आपण आता मीटिंग